नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित पोलीस भरती पेपरसाठी म्हणजेच नागपूर शहर, नागपूर कारागृह तसेच SRPF आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींच्या सराव प्रश्नांचा भाग 22 पाहणार आणि याच्यामध्ये आपण 50 प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या पेपरसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासोबतच जर तुम्हाला दररोज 50 चालू घडामोडी प्रश्नांचा क्विज मार्फत सराव करायचा आहे तर ते कसं करता येईल हे पाहण्यासाठी देखील व्हिडिओ पूर्ण पहा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपण मागे पाहिला होता परंतु संख्या दिली नव्हती। ठीक आहे, बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांनी शपथ घेतलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, सम्राट चौधरी हे बिहारचे कोणत्या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत? मित्रांनो, आतापर्यंत बिहारला भाजपचे मुख्यमंत्री मिळाले नव्हते तर या ठिकाणी सम्राट चौधरी हे भाजपमधून येणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। आणखी महत्त्वाची माहिती पुढे पाहायला मिळणार आहे। प्रश्न रिपीट होत आहेत परंतु जास्त माहिती सोबत होत आहेत। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3, बिहारचे राज्यपाल कोण आहेत ज्यांनी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली? या ठिकाणी पाहायचं आहे, बिहारचे सध्याचे राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि मित्रांनो यांनी सम्राट चौधरी आणि इतर 2 उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन। प्रश्न क्रमांक 4, सम्राट चौधरी यांच्यासोबत JDU पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? या ठिकाणी पाहायचं आहे, आधीचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे JDUचे होते आणि मित्रांनो ते आता राज्यसभेवर गेल्यामुळे मुख्यमंत्री पद रिक्त झालं आणि त्यामुळे त्या ठिकाणी भाजपचे सम्राट चौधरी मुख्यमंत्री बनले। त्यासोबतच कंपेन्सेशन म्हणून 2 उपमुख्यमंत्री पद दिली गेली, ती दोन्ही पद JDU या पक्षाला दिली गेलेली आहेत आणि मित्रांनो कोण आहेत ते व्यक्ती? तर ते आहेत बिजेंद्र यादव आणि विजय चौधरी। लक्षात ठेवायचं, JDUचे बिजेंद्र यादव आणि विजय चौधरी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी। यांना शपथ कोणी दिली? तर यांना शपथ दिली राज्यपालांनीच। ठीक आहे, आता या संबंधीचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, या ठिकाणी सम्राट चौधरी यांचा शपथविधी सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर हा बिहारची राजधानी पटना या ठिकाणी असलेल्या लोकभवनमध्ये पार पडला। आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे? राजभवनचं नाव बदलून आता काय झालेलं आहे? लोकभवन। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, ज्या ज्या राज्यामध्ये राजभवन होतं त्या ठिकाणी तर राजभवन न म्हणता काय म्हणायचं आहे? लोकभवन म्हणायचं आहे। प्रश्न क्रमांक 5, पीटर मॅगियार यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, पीटर मॅगियार यांनी नुकतीच हंगेरी या देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकल्यामुळे त्यांची पंतप्रधान या पदावर निवड झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी। हंगेरीची राजधानी कोणती आहे? बुडापेस्ट आहे, हे देखील लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार म्हणजे NSO नुसार मार्च 2026 मध्ये भारताचा किरकोळ महागाई दर किती नोंदवला गेलेला आहे? भारतामध्ये किरकोळ महागाई दर आहे तो 3.4% इतका नोंदवला गेलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, 18 या हाय परफॉर्मन्स सॉफ्टवेअर ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, 18 काय आहे? तर एक ब्रँड आहे जो खेळाशी संबंधित साहित्य आणि कपडे बनवतो आणि मित्रांनो या ब्रँडच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्मृती मंधाना यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 8, भारतीय लष्कराने आपली पहिली ब्ल्यू वॉटर सेलिंग मोहीम कोणत्या नावाने मुंबईहून सुरू केली? आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिला, ब्ल्यू वॉटर सेलिंग मोहीम कोणत्या ठिकाणावरून सुरू झाली? मुंबईमधून सुरू झाली, परंतु याला काय नाव दिलं गेलेलं आहे? तर याला समुद्र साहस हे नाव दिलं गेलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 9, संसद खेल महाकुंभ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, संसद खेल महाकुंभ आहे तो उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने पहिले सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन कोठे सुरू केलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरनं भारतातील पहिलंच सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन आहे ते सिक्कीमच्या बॉर्डरवर म्हणजे सीमेवर सुरू केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, सिक्कीम।
प्रश्न क्रमांक 11, दरवर्षी जागतिक कला दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं, लिओनार्डो द विन्सी यांची जयंती म्हणजेच 15 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक कला दिवस वर्ल्ड आर्ट डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. यांच्या कलाकृती कोणत्या आहेत? तर द लास्ट सपर आणि मोनालिसा या दोन्ही लक्षात ठेवायच्या. प्रश्न क्रमांक 12, जागतिक कला दिन 2026 ची मुख्य थीम काय होती? थीम होती अ गार्डन ऑफ एक्सप्रेशन कल्टिवेटिंग कम्युनिटी थ्रू आर्ट म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 13, ICC प्लेयर ऑफ द मंथ मार्च 2026 पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूला मिळालेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतातील संजू सॅमसन या खेळाडूला ICC कडून प्लेयर ऑफ द मंथ मार्च 2026 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. संजू सॅमसन सध्या IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळत आहेत? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 14, ICC वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ मार्च 2026 पुरस्कार जिंकणारी अमेलिया केर कोणत्या देशाची खेळाडू आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, अमेलिया केर ही न्यूझीलंड या देशाची खेळाडू आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 15, विस्डेन पुरस्कारांमध्ये लीडिंग वुमेन क्रिकेटर इन द वर्ल्ड म्हणून कोणाची निवड झाली? या ठिकाणी पाहायचं आहे, विस्डेन पुरस्कारांमध्ये भारताकडून लीडिंग वुमेन क्रिकेटर इन द वर्ल्ड म्हणून दीप्ती शर्मा यांची निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, विस्डेनच्या लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड पुरुष पुरस्काराचा मानकरी कोण? ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिशेल स्टार्क यांची पुरुष लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड म्हणून निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, विस्डेन पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू हा सन्मान कोणाला मिळाला? या ठिकाणी पाहायचं आहे, अभिषेक शर्मा यांना वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू हा सन्मान देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताने वित्त वर्ष 2025-26 मध्ये एकूण किती पेटंट अर्ज करून नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतानं वर्ष 2025-26 मध्ये एकूण 1,43,729 पेटंट अर्ज केले होते. आणि मित्रांनो यामुळे भारत हा जगामध्ये 6व्या स्थानावर गेलेला आहे. आणि मित्रांनो भारतानं हा विक्रम केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 19, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्यात भारताचा क्रमांक किती आहे? या ठिकाणी पाहायचं, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्यामध्ये भारताचा 6वा क्रमांक लागतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, देशांतर्गत पेटंट अर्जांमध्ये कोणते राज्य भारतात प्रथम क्रमांकावर आहे? आपण काय पाहिलं, भारत जगामध्ये 6व्या क्रमांकावर आहे, तर तमिळनाडू हे भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, नुकताच मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 आहे तो भारतीय वनरक्षक सेवेमध्ये कार्यरत अनिता चौधरी यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, मच्छली पुरस्कार विजेत्या अनिता चौधरी या कोणत्या राज्याच्या वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, अनिता चौधरी या उत्तराखंड राज्यामध्ये वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, उत्तराखंडमध्ये भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, कोणतं आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, मच्छली राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप काय आहे? स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. म्हणजे या ठिकाणी पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25, ऑस्ट्रेलियाच्या लष्कराला 2026 मध्ये किती वर्षे पूर्ण झालेली आहेत? त्या ठिकाणी पाहायचं आहे, ऑस्ट्रेलियन लष्कराची स्थापना 1901 साली करण्यात आली होती. आणि मित्रांनो 2026ला त्याला 125 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 26, नुकतेच नारी शक्ती वंदन संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते? या ठिकाणी पाहायचं आहे, नारी शक्ती वंदन संमेलन 2026 हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं, ज्या ठिकाणी प्रमुख अभिनेत्री, विविध महिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पुढे प्रश्न क्रमांक 27, अलीकडेच फिक्कीचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, फिक्की म्हणजे काय? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी याचे सरचिटणीस म्हणून नुकतेच अनंत स्वरूप यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी.
प्रश्न क्रमांक 28, 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे हिमाचल प्रदेशची स्थापना कधी झाली होती? 1948 ला. आणि मित्रांनो 2026 साली याचा कितवा स्थापना दिवस साजरा झाला असेल तर याचा 79वा स्थापना दिवस यावर्षी साजरा करण्यात आलेला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे 79. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा विकास दर अंदाज वाढवून किती टक्के केलेला आहे? या ठिकाणी पाहायचं IMF नुसार भारताचा आर्थिक वर्ष 2027 साठी विकास दर असणार आहे 6.5%, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, बोहाग बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? या ठिकाणी पहा बिहू म्हटले की आसाम, बोहाग बिहू म्हणू दे किंवा दुसरं नाव आहे रोंगाली बिहू, हे दोन्ही कुठे साजरे केले जातात तर आसाममध्ये साजरे केले जातात. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. आसाममध्ये एप्रिल महिन्यामध्ये बोहाग बिहू नावाचा सण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 31, देशव्यापी नारी शक्ती युवा संसदचे आयोजन कोणी केले होते? या ठिकाणी पाहायचं देशव्यापी नारी शक्ती युवा संसदचं आयोजन युवा व्यवहार मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय यांच्याकडून करण्यात आलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. प्रश्न क्रमांक 32, पाणी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हिम सरोवर प्रोजेक्ट कोठे लॉन्च करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे हिम सरोवर प्रोजेक्ट आहे तो लडाखमध्ये लॉन्च करण्यात आला. कुठं? लडाखमध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, बिजू पटनायक हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ज्यांची 17 एप्रिल रोजी 29वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे बिजू पटनायक हे ओडिशा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सैनिक होते, आणि मित्रांनो यांची 29वी पुण्यतिथी यावर्षी साजरी करण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. प्रश्न क्रमांक 34, दस्तलीक हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? या ठिकाणी पाहायचं दस्तलीक म्हटलं की भारत आणि उझबेकिस्तान. ठीक आहे, भारत आणि उझबेकिस्तानमध्ये दस्तलीक हा लष्कर सराव केला जातो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, भारतातील पहिल्या स्वदेशी क्वांटम कम्प्युटिंग टेस्ट बेड्सचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? या ठिकाणी पाहायचं आहे भारतातील पहिल्या स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटिंग टेस्ट बेड्सचं उद्घाटन आंध्र प्रदेश राज्यामध्ये करण्यात आलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उन्नत कृषी महोत्सव 2026चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर मित्रांनो उन्नत कृषी महोत्सव 2026चं आयोजन मध्य प्रदेशमधील रायसेन या ठिकाणी करण्यात आलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला याच प्रकारचे 50 चालू घडामोडी प्रश्न दररोज सोडवायचे असतील ते देखील टेलिग्राम क्विजच्या फॉर्मॅटमध्ये, तर तुम्ही आपलं पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ते कसं करायचं आहे तर आपल्याकडे आहे 60 रुपयांमध्ये 30 पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचा संच, त्यासोबत आपल्याला मिळणार आहे एक टेलिग्राम चॅनल ज्याच्यावर आपण दररोज 50 चालू घडामोडी क्विज तसेच दिवसभरामध्ये एकूण 400+ प्रश्न टाकत आहोत. आणि मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे तर हा संच तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो, जेणेकरून तुम्हाला फक्त काय करायचं आहे 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिकांचा संच खरेदी करायचा आहे, त्यासोबत तुम्हाला दररोज 400 प्रश्न देखील फ्रीमध्ये सोडवता येणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ही संधी गमवायची नसेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. फ्री डेमो पहा आणि आवडला तरच संच खरेदी करा. त्यासोबतच 400 प्रश्न दररोज सोडवायची संधी गमावू नका. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37, भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पाहायचं आहे भारतीय नौदलाच्या कमांडर्स कॉन्फरन्स 2026चं आयोजन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 38, मंगोलियात झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? या ठिकाणी पाहायचं आहे मंगोलियामध्ये झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या विश्वनाथ सुरेश यांनी 21 वर्षीय गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे विश्वनाथ सुरेश. प्रश्न क्रमांक 39, बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे डिप्लोमॅट म्हणजे राजदूत म्हणून प्रणय वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी.
प्रश्न क्रमांक 40, इटलीच्या जानिक सिनरने कोणती स्पर्धा जिंकलेली आहे? या ठिकाणी पाहायचे जानिक सिनर हे कोण आहेत? एक टेनिसपटू आहेत ज्यांनी मॉन्टे कार्लो मास्टर्स 2026 ही स्पर्धा नुकतीच जिंकलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न असा विचारला जाणार नाहीये, कसा विचारला जाईल तर मॉन्टे कार्लो मास्टर्स 2026 ही स्पर्धा कोणी जिंकली तर इटलीच्या जानिक सिनरने जिंकली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन कधी पाळला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं होतं? 13 एप्रिल 1919 आणि मित्रांनो त्यामुळेच दरवर्षी 13 एप्रिल हा दिवस जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिवस म्हणून पाळला जातोय, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 42, IPLच्या इतिहासात 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण आहे? सर्वात तरुण भारतीय खेळाडू विचारल्यावर लक्षात ठेवायचं आहे शुभमन गिल हे 4000 धावा पूर्ण करणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 43, ज्येष्ठ गायिका या ठिकाणी मित्रांनो थोडं कट करा, दिवंगत नीला भागवत या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर मित्रांनो नीला भागवत या अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताशी संबंधित होत्या, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. त्या कोण होत्या? एक गायिका होत्या. यावर देखील प्रश्न येऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 44, कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे कॅन्डिडेट्स नावाची बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे वैशाली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे नागपूर जिल्ह्यातील पाचगाव हे महाराष्ट्रातील पहिलं वायफाय गाव ठरलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रातील पहिले तंटामुक्त गाव कोणते आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं तंटामुक्त गाव ठरलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगाव. लक्षात ठेवायचं रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगाव हे महाराष्ट्रातील पहिले तंटामुक्त गाव ठरलेले आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रातील पहिले हरित ऊर्जा गाव कोणते? पहिले हरित ऊर्जा गाव विचारले की लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील माणिक दौंडी हे गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिलं हरित ऊर्जा गाव ठरलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रातील संपूर्ण सौर ऊर्जा गाव कोणते आहे? या ठिकाणी पहा सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले संपूर्ण सौर ऊर्जा गाव ठरलेलं आहे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्रातील पहिले अवयवदान गाव कोणते ठरलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी हे गाव आहे ते पहिले संपूर्ण अवयवदान गाव ठरलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 50 आहे महाराष्ट्रातील पहिले प्लास्टिक मुक्त गाव कोणते? मित्रांनो महाराष्ट्रातील मेहुणबारे हे गाव पहिले प्लास्टिक मुक्त गाव ठरलेले आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मेहुणबारे हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी फक्त गाव लक्षात ठेवायचं नाहीये, गाव आणि त्या गावाचा जिल्हा देखील लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओची PDF हवी असेल तर आपलं पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला PDF मिळणार आहे. त्यासोबतच दररोज 400 प्रश्नांचा सराव देखील करता येणार. आणि मित्रांनो हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांना, त्यामुळे पैशाकडे न पाहता संच खरेदी करा आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा लाभ घ्या. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.